अमरावती जिल्ह्यामध्ये 8 विधानसभा मतदारसंघ येतात आणि काल जर पाहायला गेलं तर काल अमरावती जिल्ह्यातील 8ही विधानसभा मतदारसंघाची मतदान पार पडले आणि 23 तारखेला खऱ्या अर्थानं मतमोजणी झाल्यानंतर निकाल स्पष्ट होणार आहे। मात्र नेमकं कोणाचं पारडं अमरावती जिल्ह्यामध्ये जड असणार आहे या संपूर्ण विषयावर अमरावती जिल्ह्यातील आपण काही ज्येष्ठ पत्रकारांशी आपण संवाद साधणार आहे। माझ्यासोबत संपूर्ण हे अमरावती जिल्ह्यातील ज्येष्ठ पत्रकार आहे, त्यांच्या नजरेतून नेमकं अमरावती जिल्ह्यातले नवीन आमदार कोण, अनेक ठिकाणी धक्कादायक निकाल लागणार का, या संपूर्ण विषयावर आपण प्रतिक्रिया जाणून घेणार आहे। सुरुवातीला आपण बडनेरा आणि अमरावतीचा कल जाणून घेऊ। तुम्ही काय सांगणार, बडनेरामध्ये आमदार रवी राणा आणि विद्यमान त्या अमरावतीच्या आमदार आहेत सुलभा खोडके यांचं भविष्य कसं असणार? बडनेरा मतदारसंघ हा विद्यमान आमदार रवी राणांचा मतदारसंघ आहे आणि रवी राणांची जर परिस्थिती पाहिली तर रवी राणा अत्यंत स्ट्रॉंग, म्हणजे आमदार आहे या व्यतिरिक्त, आमदार इतरही मतदारसंघात आहे पण आमदार आहे या व्यतिरिक्त ते 5ही वर्ष सतत मतदारांच्या लोकांच्या संपर्कात असतात आणि वर्षभर त्यांचे काही ना काही उपक्रम सुरू असतात। त्यामुळं त्यांचा दांडगा जनसंपर्क असल्यामुळं त्यांची जी बाजू आहे ती प्रचंड भक्कम आहे। पण असं असलं तरी गेल्या एक 15-20 दिवसानंतर उमेदवारी जाहीर झाल्यानंतर अपक्ष महाविकास आघाडीच्या ज्या बंडखोर अपक्ष उमेदवार आहेत प्रीतीताई बंड यांच्या पाठीशी एक मुस्लिम, दलित आणि पाटील हा एक समाजाचं समीकरण जोडल्यामुळं त्यांचा प्रचंड त्यांचं महत्त्व वाढल्याचं दिसलं। त्यांच्या पाठीमागं असलेला कार्यकर्ता आणि एकूणच त्यांचा जनसमुदाय लोक त्यांचा पाठिंबा वाढलेला दिसला। त्यामुळं परिस्थिती फार किचकट आहे। अगदी जो कोणी येईल त्यांची मार्जिन फार कमी होईल असं दिसतं। अगदी रवी राणा येईल की प्रीती बंड येईल हे शक्यता हे जाहीर करणं शक्य नाही, परंतु नवनीत प्रीती बंड किंवा रवी राणा या दोघांपैकी दुहेरी लढत तिथं तयार झालेली आहे। त्यामुळे दोघांपैकी कोणीतरी एक येईल असंच चित्र साधारणतः दिसत आहे। अमरावती मतदारसंघात नेमकी काय परिस्थिती आहे? अमरावती मतदारसंघासुद्धा ॲक्च्युली महाविकास आघाडी आणि महायुतीच्या या सत्ता समीकरणामुळे प्रचंड खिचडी झालेली आहे। महायुतीचे प्रामुख्यानं महाविकास आघाडी आणि प्रामुख्यानं महायुतीचे पण उमेदवार त्यांच्याच विरोधात उभे असल्याचं जिल्ह्यात चित्र आणि संबंध राज्यभरात आहे। त्यामुळं अमरावती मतदारसंघातसुद्धा ज्या विद्यमान महायुतीचे उमेदवार आहेत सुलभाताई खोडके आमदार आहेत विद्यमान, आणि माजी पालकमंत्री सुनील भाऊ देशमुख काँग्रेसकडनं आहेत, याच्या व्यतिरिक्त महायुतीचेच बंडखोर उमेदवार ज्यांना म्हणून माजी पालकमंत्री जगदीश गुप्ता यांनी पण बंड पुकारलेला आहे। तिन्ही उमेदवार तुल्यबळ उमेदवार आहेत, कोणीही कमी नाही आहे। असं असलं तरी महायुतीचे असले तरी संजय खोडके आणि सुलभाताई खोडके यांचं आमच्या अमरावती मतदारसंघात जे काही एक मुस्लिम मतांचं समीकरण घेतलं जातं त्यामध्ये त्यांचं बऱ्यापैकी त्यांनी स्वतःची इमेज बिल्ड केलेली आहे, तिथं बऱ्यापैकी कामं केलेली आहे। त्यामुळे तो वर्ग जरी संजय खोडके हे सुलभाताई खोडके या महायुतीसोबत असल्या तरी त्यांच्या पाठीशी तो वर्ग आहे असं तरी दिसत आहेत। लोकसभेसारखं चित्र आता सध्या नाही आहे। त्यामुळं इथे संजय खोडके, सुलभाताई खोडके आणि डॉक्टर सुनील देशमुख यांच्यात लढत आहे। परंतु सुनील देशमुखांचं गेल्या काही 1-2 दिवसातलं किंवा कालच्याही दिवसात थोडंसं असं चित्र एक निर्माण झालेलं किंवा दिसत आहे की काँग्रेसनं कुठेतरी थोडंसं मावाडा भूमिका घेतल्यासारखं चित्र असं दिसत आहे। अर्थात मतांच्या डिवायडेशनमध्ये कोणीतरी एक निवडून येईल असं शक्यता दिसत आहे। आपण आता मेळघाट आणि मोर्शी मतदारसंघाची परिस्थिती जाणू। काय सांगणार मेळघाट आणि मोर्शी मतदारसंघाचं कसं चित्र आहे? मेळघाट हा मतदारसंघ तसा सर्वसामान्य मतदारसंघाच्या तुलनेत पूर्णपणे वेगळा आहे। म्हणजे शिक्षणाचे प्रमाण कमी असल्यामुळे लिटरसी रेटही कमी आहे आणि या मतदारसंघामध्ये नेहमी जो कल आलेला आहे तो कल भाजपच्या बाजूने आलेला आहे। आणि गेल्या वेळेस जे हे होते विद्यमान आमदार राजकुमार पटेल हे पूर्वाश्रमीचे भाजपचेच होते, पण ते मागच्या वेळेस प्रहारकडे वळले आणि मग त्यांनी ते मतदारसंघ जिंकला होता। पण यंदा तिथे परिवर्तनाची लाट पूर्णपणे दिसते आहे आणि भाजपचे जे उमेदवार आहे केवलराम काळे ते पण काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेले आहे। म्हणजे आता आले तेव्हा ते राष्ट्रवादीत होते, त्याच्या पहिले काँग्रेसमध्ये होते, तेही एक वेळा आमदार राहिलेले आहे। त्यामुळे त्यांचे निवडून येण्याची शक्यता खूप मोठी आहे आणि मेळघाटची जनता त्यांच्या पाठीशी उभी आहे असं आत्तापर्यंत जे काही रिपोर्ट्स आम्हाला येत आहेत त्याच्यावरून ते दिसते आहे। राहिला मतदारसंघ मोर्शी मतदारसंघामध्ये ही परिवर्तनाचे वारे व्हायला लागलेले आहे। विद्यमान आमदारांची स्थिती फार काही चांगली आहे असं दिसत नाही। त्याच्यामुळे जातीय समीकरणामध्ये ती निवडणूक अडकलेली आहे। 3 पाटील समाजाचे उमेदवार म्हणजे कुंभी पाटील ज्याला आपण म्हणतो ते तिन्ही उमेदवार तिथे उभ्या। गिरीश कराळे महाविकास आघाडीकडून आहे, देवेंद्र भुयार, म्हणजे हा एक असा मतदारसंघ आहे का महायुती तिथे मैत्रीपूर्ण लढतीमध्ये लढतात म्हणून देवेंद्र भुयार घड्याळावर उभे आहेत। आणि आपले हे जे तिसरे उमेदवार आहे विक्रम ठाकरे हे बंडखोर आहे महाविकास आघाडीचे आणि हे तिन्ही उमेदवार एकाच जातीचे आहे। त्यामुळे
भाजपने जो उमेदवार दिलेला आहे तो उमेदवार माळी समाजाचा आहे आणि तिथे मोठ्या प्रमाणात पोलरायझेशन झालेलं आहे. म्हणजे पाटील समाज पूर्णपणे वेगळा आणि ओबीसी समाज हा पूर्णपणे वेगळा आलेला आहे. त्यामुळे चंदू यावलकर हे मोठ्या म्हणजे मोठ्या फरकाने जरी नाही पण किमान समाधानकारक आकड्यांनी या मतदारसंघात विजयी होतील अशी पूर्ण शक्यता आहे. नक्कीच आपण आता अचलपूर आणि दर्यापूर मतदारसंघाची परिस्थिती जाणून घेऊया. काय वाटते अचलपूर आणि दर्यापूर मतदारसंघामध्ये काय होईल? वास्तविक दर्यापूर मतदारसंघ हा राखीव असल्यामुळे उमेदवार कोणी नवीन आलेच नाही या मतदारसंघामध्ये. परंतु जे स्थानिक वर्सेस बाहेरून आलेले उमेदवार या मुद्द्यावर शेवटपर्यंत ही निवडणूक झालेली दिसते मला. अभिजित अडसूड हे मुंबईवरून आलेले आहेत. ते या ठिकाणी काही दिवसांपूर्वीच आले आणि त्यानंतर त्यांनी काम वगैरे सुरू केलं. याउलट गजानन लवटे जे उमेदवार आहेत तर ते तळागाळातले आहे असं तिथल्या लोकांचं असं म्हणणं आहे. तर त्यामुळे मला असं वाटते किंवा गजानन लवटेंच्या बाजूने थोडंसं फेवर वाटत आहे. आणि अचलपूर मतदारसंघाचं विश्लेषण करताना असं होईल की अचलपूर मतदारसंघ हा नेहमीच ध्रुवीकरणात अडकलेला आहे. या ठिकाणी पारंपरिक प्रतिस्पर्धी जे आहेत बबलू देशमुख आहेत काँग्रेसचे आणि बच्चू कडू आहेत अपक्ष प्रहारचे. तर यांच्यातच दोघांमध्ये एक लढत दिसते आहे आणि त्यात भाजपचे उमेदवार आहे प्रवीण तायडे. तर आता ते किती मतं घेतात यावर दोघांच्याही विजयाचं एक गणित अवलंबून राहणार आहे. नक्कीच आपण आता तिवसा आणि धामणगाव रेल्वेची परिस्थिती जाणून घेणार. तुम्हाला काय वाटतं तिवसा आणि धामणगाव रेल्वेमध्ये परिवर्तन होणार? दिवसामध्ये सुरुवातीला परिवर्तनाची हाक ऐकू येत होती, परंतु जी काही परिस्थिती होती ज्या माजी पालकमंत्री काँग्रेसच्या चांगल्या मोठ्या नेत्या दिग्गज राहुल ब्रिगेडच्या यशोमती ठाकूर त्यांनी ती परिस्थिती थोडी सांभाळली. त्याच्यामुळं काही गावांमध्ये जो काही त्यांच्याबद्दल नाराजी किंवा असंतोष होता तो त्यांनी कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. राजेश वानखडे यांनी 2019च्या निवडणुकीत चांगली लढत दिली होती, परंतु ज्या पद्धतीनं ही लढत व्हायला पाहिजे होती म्हणजे यशोमती ठाकूर या पराभूत होतील असं काही वाटत होतं, ते आता तसं दिसून येत नाही आहे. एकतर यशोमती ठाकूर यांचा प्रचंड जनसंपर्क, राजेश वानखडे यांचासुद्धा जनसंपर्क जरी असला तर यशोमती ठाकूर त्या मतदारसंघामध्ये कुठेतरी पुढं दिसत आहे. आणि धामणगाव रेल्वे मतदारसंघामध्ये गेल्यावेळी प्रताप अडसूड विजयी झाले होते, परंतु 5 वर्षातील कामगिरी आणि वीरेंद्र जगताप यांनी कमबॅक ज्या पद्धतीनं केलं त्या मतदारसंघामध्ये म्हणजे राहुल गांधींची ऐनवेळी लावलेली सभा त्या सोबतच विविध समाजांना त्यांनी ज्या पद्धतीने सोबत घेतलं जसं आंबेडकरवादी समाज आहेत आणि इतरही काही समाज आहे त्यांची जे काही बांधणी केली त्यामुळं याही मतदारसंघामध्ये मला काँग्रेस आघाडीवर दिसत आहे. तरी शेवटी मतदारांच्या मनात काय आहे हे 23 तारखेला कळेलच. काय वाटतं आपण अमरावती जिल्ह्यामध्ये मागच्या वेळेस महाविकास आघाडीचा बोलबाला होता, यावेळेस महायुतीचा असेल? मागल्या वेळेस लोकसभेच्या वेळेस असा विषय झालेला आहे की नवनीत राणा नको हा एक प्रकारचा ट्रेंड होता. त्यामुळं त्यांच्या विरोधात मुस्लिम दलित आणि काही पाटील वगैरे हा सहकार क्षेत्रातला जो लोक वर्ग आहे त्यांनी एकसाथ मतदान केलं होतं विरोधात. त्यामुळं ते बऱ्यापैकी महाविकास आघाडीच्या बाजूनं त्यांचं मतदान झालं. या निवडणुकीत मात्र तसं फारसं चित्र दिसत नाही आहे. कारण आता जसं आमच्या अमरावती बडनेराचा जरी विचार केला किंवा संजय खोडके हे महायुतीसोबत असले तरी ते मुस्लिमांमध्ये सुद्धा तेवढेच लोकप्रिय उमेदवार आहे. त्यामुळे तसं चित्र सध्या लोकसभेसारखं चित्र सध्या जिल्ह्यात नाही आहे. जिल्ह्यातला जर विचार केला तर महाविकास आघाडी आणि महायुती हे मिक्स निकाल उमेदवारांच्या बाजूने लागेल असं चित्र दिसत आहे. नक्कीच आपण जर पाहिलं तर गेल्या लोकसभा निवडणुकीच्या वेळेस जर पाहिलं गेलं तर महाविकास आघाडीचे उमेदवार आणि काँग्रेसचे जे उमेदवार आहे बळवंत वानखडे यांनी विजय मिळवलेला. तर मात्र यावेळीची परिस्थिती जरा वेगळी असल्याची जी प्रतिक्रिया आहे अमरावती जिल्ह्यातील पत्रकारांनी सांगितलेली आहे. त्यामुळे 23 तारखेला नेमका निकाल कसा लागणार, काही धक्कादायक निकाल लागणार का, याकडे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागलेलं आहे. सूरज दहाट, लोकशाही मराठी, अमरावती. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.